बायबल मध्ये सांगितलं पिता पुत्र आणि कोण आहे? बोला म्हणा. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. हालेलुया. हे शब्द कुठं वापरलेले माहिती आहे का तुम्हाला? मग ते कृषी वर्तमानामध्ये सांगितलं. पण त्याच्या अगोदर एक वचन काढा 6वा अध्याय आणि 9 वचन काढा अगोदर 6वा अध्याय. मग ते 6वा अध्याय आणि 9 वचनामध्ये सांगितलेलं आहे. यास्तव या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज बस. आणि ते वचन काढा. मग ते कृषी वर्तमानाचा 28वा अध्याय आणि 19 वचन. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. काय म्हटलं? बोला ना. अरे बोलत कसे नाही? सांगा ना, बोला ना. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. काय म्हटलं? आणि अजून एक वचन काढा. यौन कृषी वर्तमान 14-20. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे. आमेन. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी कोणी आपल्यामध्ये? येशू. अरे पिता आहे का नाही? काय म्हटलं तिथं? काय सांगितलं? की त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे. कोण आहे पित्यामध्ये? कोण आहे? येशू आहे. आणि व तुम्ही माझ्यामध्ये. आता आपण कोणामध्ये आहे? व मी तुम्हामध्ये. म्हणजे आपल्यामध्ये कोण आहे? पिता पुत्र आता पवित्र आत्मा. कोण आहे? म्हणा पिता. पिता म्हणा. पितांबरी नाही, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. किती सुंदर वाटतं ना, आहे ना? सांगा ना, बोला ना. किती सुंदर वाटतं का नाही? काही लोकांना वाटतं का नाही? बोला. किती लोक माझ्या बरोबर आहेत? तर आज बायबल मध्ये काय सांगितलं? पिता. वाचा ते परत वचन. त्या दिवशी तुम्हाला समजेल की तो आता किती वचन? 14 अध्याय किती? 20. यौन कृषी वर्तमानाचा 14 अध्याय आणि 20 वचनामध्ये सांगितलं. त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की मी आपल्या पित्यामध्ये, येशू खरामध्ये आहे, पित्यामध्ये. अजून पुढे काय सांगितलं? तुम्ही माझ्यामध्ये. तुम्ही आहेत का येशू मध्ये? आहेत का? बोला ना. बोला हालेलुया. जागा करा. बोला हालेलुया. असं करा. हात शेजारच्याला जागा करा. हालेलुया. मी पित्यामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये. आणि पुढे काय सांगितलं? मी तुमच्यामध्ये आहे. आपल्यामध्ये कोण आहे आता? कोण आहे आपल्यामध्ये? मोबाईल तुमच्या इकडे पुढे आणून ठेवा. मोबाईलचं लक्षातच राहिले नाही माझं. सगळ्यांचे मोबाईल इथं आणून ठेवा. आणा इकडे सगळे. पुढे आणा मोबाईल. घ्या मोबाईल. पुढे आणून इथं ठेवा. तर माझा विषय काय आहे की अजून आता 6वा अध्याय आणि 9 वचनामध्ये जाऊ. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. आपला पिता कसा आहे? बोला ना. म्हणा पिता पवित्र आहे. मग तुम्ही आणि मी पण कसं पाहिजे? बोला कसं पाहिजे? तुम्ही जागे आहेत का? तुमचे जागे असलं तर चिन्ह काय असेल? हालेलुया येणार आहे. काय सांगितलं? हे स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ आणि तुझे राज्य का हो येऊ. जर तुमचा आणि माझा पिता कसा आहे? पवित्र आहे. त्याचं लेकरू येशू कसा आहे? पवित्र आहे. तरी तुम्ही आणि
मी पण कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. पवित्र पाहिजे. Yes. हालेलुया. कुठपर्यंत पवित्र पाहिजे? संडेच्या इथपर्यंत आलं का काय? पवित्र. पवित्र पाहिजे. आणि बाहेर गेल्यानंतर काय आहे? अपवित्र आहे. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. तर आज माझा जो विषय आहे पित्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. पित्याचं मन कितीतरी चांगलं असतं. Yes. बघा वडिलांचं मन कसं असतं? चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये अजून आपण लुकऋषी वर्तमानामध्ये पाहूया आपण. त्याचा 15वा अध्याय आणि आपण ते उधळ पुत्रामध्ये तिथं पण सांगितलं. उधळ पुत्र बघा बापाचं पिता कसा असतो? पिता म्हणजे काय आहे? बाप आहे. Yes. म्हणा बाप आहे. बाप आहे. प्रेज द लॉर्ड. बाप आहे तर सगळं आहे. हा माझा त्याच्यामध्ये 11 ते काही वचन. मग येशू म्हणाला, एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि वडिलांनी आपली संपत्ती 2 मुलांमध्ये विभागली. नंतर फार दिवस झाले नाहीत, तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूर देशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारवायस पाठवले. तेव्हा डुकरे खातात ते शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरले इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे. मी बायबल मध्ये असं सांगितलं की नंतर तो शुद्धीवर आलेला आहे. या शुद्धीवर आण्याचं काम कोणाचं आहे? हे बायबल मध्ये सांगितलं की एक कुष्ठरोगी आहे. त्या कुष्ठरोग्याला कोणी शुद्ध केलेलं आहे? बघा ना, मला येशूने शुद्ध केलेलं आहे. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की तो शुद्धीवर आलेला आहे. ही शुद्धीवर आणायचं काम, पवित्र करण्याचं काम आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे? देवाचं आहे. बोला देवाचं आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे. तुझे नाव हे स्वर्गातील पिता, तुझे राज्य हो आणि तुझे नाव कसे मानले जाओ? पवित्र मानले जाओ. हा बाप जो असतो, हा बाप, हा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रिऐक्य कसं आहे? पवित्र आहे. आणि या पवित्र ठिकाणी सगळ्यात महत्वाचं देवाचं जे राज्य आहे, आज ज्यावेळेस तुम्ही पवित्र असणार आहे त्यावेळेस देवाचं राज्य येणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. देवाला देव कोणत्या लोकांना घ्यायला येणार? येशू अशा लोकांना घेणार आहे. दोघीपैकी एक घेतली जाणार आहे. पवित्र व्यक्तीला देव काय करणार आहे? घ्यायला येणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. माझा सांगायचा विषय काय आहे की पित्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. पिता बघा, पिता काय करत आहे? स्वतःच्या लेकराने काय केलं? स्वतःच्या लेकराने परमेश्वराचं म्हणजे त्याच्या बापाची प्रॉपर्टी घेऊन तो कुठे गेलेला आहे? दूरदेशी निघून गेला. जर बाप तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही पवित्र असणार आहे. बरं हालेलुया. जर बाप तुमच्या संगती नसेल तर तुम्हाला कोणी जवळ करणार नाहीये. आज आपला पिता आपल्या बरोबर पाहिजे. मला कोण पाहिजे? मला पिता आपल्या बरोबर पाहिजे. पित्याने कोणाला पाठवलेला आहे? पुत्राला पाठवलेला आहे. आणि पुत्रानंतर कोण आलेला आहे? पवित्र आत्मा आलेला आहे. हा पवित्र आत्मा काय करत आहे? एक पुत्राचं काम करत आहे, एक कोणाचं काम करत आहे, एक पित्याचं काम करत आहे. हा पिता कसं काय राहणार आहे? ज्यावेळेस तुम्ही आवाज देणार आहे त्यावेळेस हा पिता काय करणार आहे? ओ पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे त्रिऐक्य काय होणार आहे? तुमच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही किती लांब गेले तरी पित्याला काय आठवण येत नाही का? हा सांगा बरं. प्रेज द लॉर्ड. एक शारीरिक पिता आहे. मला एक शारीरिक पिता आहे ज्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे.
पण एक आत्मिक पिता आहे. प्रेज द लॉर्ड. कोणचा पिता आहे? आत्मिक पिता आहे, जो आपण त्याला काय म्हणतो? देवाचे सेवक म्हणत आहे. देवाचे सेवक तुमची काय करतात? काळजी करतात. बरोबर आहे का नाही? वाईट वागलं तर तुम्हाला काय करतात? छडी मारतात का नाही? का नाही मारत? मी मारतो का नाही? छडी पण मारतो आणि डोक्यावर हात पण काय करत आहे? तसाच हा पिता आहे. हा उदाळा पुत्र काय झालेला आहे? त्याने बापाची संपत्ती काय केली? उधळून टाकलेली आहे. तरी त्याचा बाप त्याला काय करत आहे? माफी करत आहे. बाप काय असतो? माफी करणार आहे. म्हणा बाप माफी करणार आहे. म्हणा बाप कसा आहे? पवित्र आहे. बोला म्हणा बाप काय? बोला ना, बोला बरोबर. बाप कसा आहे? म्हणा बाप माफी करणार आहे. शेजारच्याला बोलायला सांगा जरा. म्हणा शेजारच्याला म्हणा जरा. म्हणा बाप कसा असतो? माफी करणार आहे. त्याच्यानंतर काय आहे? बाप पवित्र आहे. आणि बाप काय करत आहे? तुम्हाला संपत्ती देणारा तो बाप आहे. हालेलुया. तुमचा प्रेज द लॉर्ड येत नाही म्हणजे तुम्ही जागे आहेत का? मग बोला ना. मग तुम्ही जागे असले तर चिन्ह काय आहे? बायबल मध्ये काय सांगितलं की हा उदारा पुत्र काय केलेला आहे? काय कुठे घेऊन गेलाय? मालमत्ताची. तुम्ही मालमत्ता घेऊन तुम्हाला देव देत आहे. तुम्ही म्हणता मी काम केलं, मी कष्ट केलं, मी हे केलं. अजिबात चालणार नाही. हे सगळे काम करायला ताकद सुद्धा कोण देत आहे? देव तुम्हाला ताकद देत आहे. जर देवाने ताकद नाही दिली तर तुम्ही काम करणार आहे का? मला तुम्हाला काय सांगायचं आहे की देव तुम्हाला काय करत आहे? ताकद देत आहे. देव तुम्हाला मालमत्ता देत आहे. देव तुम्हाला काय करत आहे? संपत्ती देत आहे. देव सगळ्या गोष्टीने तुम्हाला काय करत आहे? देऊन तृप्त करत आहे. मग तुम्हाला पित्याजवळ कसं राहायचंय? बघा ना, कसं राहायचं पित्याजवळ? पवित्र राहायचंय. म्हणा पवित्र. पहिले पेत्र 1:16 मध्ये सांगितलं जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. आपला येशू पवित्र आहे. पवित्र पिता पवित्र आहे. पुत्र पवित्र आहे. आणि त्याच्यानंतर पवित्र आत्मा कसा आहे? पवित्र आहे. आणि 4 नंबर गोष्ट कोण? तुम्ही कसे पाहिजे? आपण पवित्र पाहिजे. आपण पाहिजे पवित्र. आपण फक्त इथं देवदूत आणि बाहेर गेल्यानंतर नवरा दिसला का खतरनाक. नवरा बायको पुढे अवतार करतो आपला. घरच्यांना जाऊन विचारायचं हक्काचं आहे. प्रेज द लॉर्ड. पिता कसा आहे? पवित्र. पुत्र कसा आहे? पवित्र. आणि पवित्र आत्मा कसा आहे? आता कोण आहे सध्या इथं? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आहे. आणि हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कसा राहत आहे? सदा सर्वदा राहत आहे. देवाचा आत्मा तुम्हाला मला काय करत आहे? गाईड करत आहे. हा पवित्र आत्मा तुम्हाला सगळ्या उठता बसता निघताना हर एक गोष्टीने तो काय करत आहे? सांगत आहे. ते म्हणजे पिता आहे. काय काम कोणासारखं समजून सांगत आहे? बापासारखं समजून सांगत आहे. पवित्र आत्मा. सगळे उभं राहू आपण. पवित्र आत्मा कसं सांगत आहे? बापासारखा समजून सांगत आहे. त्या 14व्या अध्यायामध्ये वाचा. 14व्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा कसं सांगत आहे? बापा समान. बापासारखं सांगत आहे. बापासारखा. येस. आणि मी पण कसं सांगतोय तुम्हाला? अरे बाबा नको जाऊ तिकडं, नको जाऊ तिकडं. जातोच तिकडं उलटतच. पवित्र आत्मा एक बापा समान आहे. कशासारखा आहे? बापा समान समजून समजत कळतंय का तुम्हाला? येस. बोला हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा कशासारखा आहे? बापा समान. बापासारखा आहे. कदाचित बाप तर काही चुकीचं सांगत नसतो बरं का. नाही. बाप कधी सांगतो का जा बाबा जा पिढ्या आण, जा मला आणलं तर आणलं तू पण पे, असं बाप बोलतो का कधी? बापा तुमचे चुका दाखवतो. बाप तुम्हाला बोलतो. बाप तुम्हाला चढी मारतो. बाप तुमच्यावर रागवत आहे. का रागवत आहे? कारण की तुम्ही काय झालं पाहिजे? तुम्हाला काय मिळणार आहे? संरक्षण मिळणार आहे. तुम्हाला काय मिळणार आहे? प्रोटेक्शन मिळणार आहे. कोण देणार आहे? आपल्यामध्ये पवित्र आत्मा असेल ना आपल्याला वळण असणार. येस. कोण असणार आहे? वळण.
बापाच्या घरात कसं राहावं लागतं. हा, उदाळा पुत्राला आवडा ना. काय काय असे उदाळा पुत्र निघून गेलेले. पास्टरचं बोलणं आवडत नाही. कोणाचं बोलणं आवडत नाही? पास्टरने रागवलेलं आवडत नाही, पास्टरने चिडलेलं आवडत नाही, पास्टरने उठ म्हणलं तर उठ म्हणलेलं आवडत नाही, पास्टरने बस म्हणलं तर बस अरे बाप येतो त्यावेळेस तो बाप तुम्हाला आत्मिक बाप तुम्हाला सांगत असेल ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. म्हणा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. शेजारच्याला हलवून म्हणा तुझ्यासाठी पण आशीर्वाद आहे. बापाचं ऐकत जाय म्हणा. म्हणा बापाचं ऐकत जाय जरा. बसा खाली. मी तुम्हाला सांगतो आमचे पण माझे पण एक पिता आत्मिक पिता होते आणि त्या आत्मिक पित्याचं मी पण काय करायचो ऐकायचो. पण ज्या वेळेस आपण ऐकतो ऐकल्यानंतर ती देवाची आज्ञा आहे. प्रगट निर्गम 20 काढूया. आपल्या आई वडिलांचा काय कर. आई वडिलांचा फक्त आई वडिलांचं सांगितलंय. मी तर कोण आहे हे कोण आहे. तुम्ही किती म्हातारे असू द्या काही असू द्या म्हणजे ज्यावेळेस तिथं दास दासी असतात ना तुम्हाला शिकवतात ना ते तुमचे काय आहे आई वडील. तुमचा नवरा तुम्हाला सांगणार नाहीये, तुमच्या घरचे तुम्हाला कदाचित योग्य मार्गदर्शन मिळणार नाहीये, पण देवाचे दास तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगणार आहे. चांगल्याच गोष्टी सांगणार आहे. त्याचा रिझल्ट आहे. चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे का नाही. विचारा त्यांच्याकडे बघा, सिस्टरकडे बघा. चांगल्या गोष्टी सांगतो मी काय म्हणतो का तुम्हाला ही काठी घेऊन जा मारा नवऱ्याला, ही काठी घेऊन म्हणतो जा भांडण करा. काय सांगतोय तुम्हाला बोला ना. हा चांगल्या गोष्टी सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा त्याच्यामध्ये काय सांगितलं. किती 20 किती 20 12. आपला बाप आणि आपली आई याचा काय करायचा आहे मान राख. म्हणजे जो देश तुला देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. यस आमेन आमेन. जो परमेश्वर तुम्हाला अधिकार देणार आहे, जो देश तुम्हाला देणार आहे, कोणता देश आहे. आईचा देश देवाने तुम्हाला दिलेला आहे आणि तो स्वर्गीय देश पण कुणा मिळणार कोणाला मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे. आई आणि वडिलांचा काय राखायचंय. कोणचे आई वडील आहे घरात. तुमचे आई वडील आहे ते किती म्हातारे असो किती तुम्हाला त्रास देणारे असो काही करू पण त्यांचा काय करायचा आहे आदर करायचा. इथं पण तुम्हाला सांभाळण्यासाठी कोण आहे आत्मिक आई वडील. मी तुम्हाला वचन सांगतो. सिस्टर पण फोन करते तुम्हाला गायडन्स करतात काउन्सिलिंग करतात. हे पण तुमचे काय आहे आम्ही बोला ना आई वडील आहे का नाही. असलं तर हा म्हणा ना म्हणा आई वडील येतात आहे का नाही. हाय मोठे आवाज येतात जरा. आहे का नाही. यस. हे आई वडील ज्यावेळेस तुम्हाला सांगतात त्यावेळेस तुम्हाला काय आहे बायबल मध्ये सांगितलं तिथं सांगितलं ना आई वडिलांचा सन्मान करतात त्यांना काय आहे. जो देश तुला देत आहे त्या देशामध्ये तुम्हाला काय होणार आहे कायमस्वरूपी राहणार आहे. उदाळ्या पुत्रामध्ये एक पुत्र आहे तो बापाचा कंटिन्यू ऐकतो पण तो कंटिन्यू बापाजवळ राहून कसा आहे म्हणा आशीर्वादित आहे. कंटिन्यू बापाजवळ बाप रागवतो चिडतो संपत्ती देत नाही अधिकार देत नाहीये काही सांगत नाहीये. याचं कारण काय आहे कारण की तुम्ही काय आहे आशीर्वादित आहे. बरं कसे आहे तुम्ही आशीर्वादित आहे. जो ना ऐकणारा तो निघून गेला. बापाचं काय ऐकायचं. माझा वाटा देऊन घेऊन निघून गेला निघून दूरदेशी. मग खावा लागला डुकराच्या शेंगा. डुकर खातात त्याला काय नोकरी भेटली कोणतं त्याला ब्लेसिंग मिळालं त्याला कोणचे आशीर्वाद मिळाले त्याला बोला ना. डुकर वळवायची नोकरी मिळाली मला डुकर वळवायची आणि डुकर वळवायची नोकरी मिळाली तर मिळाली. डुकराच्या शेंगा खायच्या त्या शेंगा त्याला खावा लागलेल्या आहे. इतका दुष्काळामध्ये राहावं लागेल. त्याच्या जीवनात काय आलेलं आहे. जर बाप तुमच्या बरोबर नसेल आत्मिक बाप नसेल शारीरिक आई वडील नसेल तर तुमचं जीवन कसं नाहीये आशीर्वादित नाहीये. कसं नाहीये बोला हालेलुया. अरे मी तुम्हाला हालेलुया म्हणलो ना हे बरोबर नाहीये.
ते तुमच्यातून हालेलुया आला पाहिजे. हालेलुया तुमच्यातून आला ना, बाप बापाच्या ठिकाणी, बापाच्या घरी बापा बरोबर संगती राहिलं, बापाचं ऐकलं तर तुम्हाला काय आहे? आशीर्वाद आहे. देवाची काय आहे? येशू तिकडे गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? पित्याच्या उजव्या बाजूला आहे तो. पित्याच्या उजव्या बाजूला आहे. मग तुम्ही कुठे असणार आहे? येशूच्या उजव्या बाजूला असं ना आपण पण. आपल्याला पण तिथं जागा आहे. पण काय पाहिजे ना? आपण कोणचा पुत्र पाहिजे? मला इमानदार पुत्र पाहिजे, पवित्र पाहिजे. तुम्हाला सगळा वाटा भेटणार आहे. त्या वचनामध्ये काय सांगितलं? तुम्ही कुणाचे आहेत? 20 अध्याय 12 वचनामध्ये काय सांगितलं? आपला बाप व आपली आई आपला बाप व आपली आई यांचा मान ठेव. म्हणजे तो देश तुला, जो देश म्हणजे कोणता देश आहे? सियोन देश आहे, स्वर्ग आहे. त्या ठिकाणामध्ये तुम्हाला आणि मला जायचं आहे. पित्याने जर सगळं पृथ्वीवर आला, येशू पृथ्वीवर आला, पृथ्वीवर सगळं त्याला जे काम सांगितलं ते काम त्यांनी काय केलेलं आहे? खेळलं. 40 दिवस मेला, त्याला गाडलं गेलं, पुरलं गेलं. तो देवाने त्याला उठवलं आणि तो 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवर थांबला. त्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या कुठं आहे? कलसेकराचा 3रा अध्याय आणि 1 वचनामध्ये सांगितलं देवाच्या उजवीकडे आहे. तुमचं माझं ठिकाण इथं नाहीये. कुठे आहे? देवाच्या उजवीकडे. द्यायचंच नाही, दान पण द्यायचं नाही, दशमांश पण द्यायचं, काहीच नाही करायचं. मला पाहिजे देवाचं बुडवून. बंगला बांधला, गाडी घेतली, हे घे ते घे आणि सगळं सोडून मरायचं आहे का नाही? हा सांगा ना, बोला माझ्या बरोबर आहेत केले तुम्ही. मरायचं आहे का नाही? मरायचंय. सगळं इथं ठेवून जाणार आहे, काय जाणार नाहीये. जर तुम्ही पित्याचं ऐकलं, पिता पुत्र पवित्र आत्म्याचं ऐकलं, जर देवाचं वचन तुम्ही ऐकलं तर तुमच्यासाठी स्वर्गीय भांडार आहे. कोणचं भांडार आहे? तुमच्यासाठी स्वर्ग खुला आहे. तुम्ही सर्व प्रकारचे नाटक करणार आणि म्हणून मी स्वर्गात जाणार आहे. स्वर्गात जाणार नाहीये. स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला येशूने काय पहिले पेत्र 1:16 मध्ये कसं सांगितलं? जसा मी पवित्र आहे तसे तुम्हाला मला काय व्हायचं आहे? पवित्र व्हायचं आहे. तुम्ही आणि जर पवित्र राहत नसेल देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. काही लोकांचा विश्वास त्या चोरावर लय जास्त. ते म्हणते शेवटच्या क्षणाला तो गेला, माफी मागितली. अरे बाळा, शेवटच्या क्षणाला काय? त्याला त्या क्षणाला येशू दिसलाय. कोणत्या क्षणाला? मरायच्या क्षणाला त्याला काय झालंय? येशू दिसलाय. काही लोकांना फाशी देतात, मग त्या फाशीच्या वेळेस जर येशू कळाला तर ते वाचते. काही लोकांना अचानक मरण आलं, बोला ना, मला अचानक मरण आलं, त्यावेळेस येशू कळाला तर ते कुठं जाणार आहे? तुझं आयुष्य गेलंय, तुझं आयुष्य गेलंय. तुला येशू माहितीये लहानपणापासून, संडे स्कूल पासून तर वयोवृद्ध झाल्यापर्यंत तुला माहितीये. आणि तुझं जीवन तू तंबाखू खाऊन, काही चप खाऊन तू तर देवाच्या मंदिरामध्ये बसते. तू कस काय देवाच्या राज्यात जाशील? हा, जाशील का? जाणार नाही. कसं म्हणा? शेजारच्याला म्हणा पवित्र राहावं लागणार आहे. शेजारच्याला म्हणा पवित्र राहावं लागणार आहे. राहावाच लागणार आहे. म्हणा रावच मासा नाही बरं का, राहावाच लागणार आहे. असं का? राहावाच लागणार आहे. तर हात करा स्टाईल मध्ये, राहावाच लागणार आहे, नाही का? राहावाच लागणार आहे. म्हणा स्टेफन ज्या वेळेस त्याच्यावर ज्याला दगडाने मारित होते, दगडाने मारित असताना तो म्हणतो हे पित्या, हे पाप त्यांच्याकडे मोजू नका, क्षमा करून टाक यांना. म्हणजे शेवटपर्यंत हा स्टेफन कसा आहे? पवित्र आहे. बोला ना, कसा आहे? बोला बोला बोला, कसा आहे? कसा आहे? हा, पवित्र आहे. तुम्हाला मला पण कसं राहायचंय? पिता पवित्र आहे, पुत्र पवित्र आहे, पवित्र आत्मा पण कसा आहे? पवित्र आहे. तुम्हाला पण पवित्र जीवन जगायचे. 1 दिवसासाठी का? 2 दिवसासाठी का? शेवटच्या श्वासापर्यंत
तुमच्यामधून पवित्रताही निघली पाहिजे बाहेर. काय निघलं पाहिजे? पवित्रपणा बाहेर निघलं पाहिजे. कोणामुळे पवित्र झाले तुम्ही तुम्हाला माहिती आहे का? येशूच्या रक्ताने. म्हणा येशू याचे रक्त येशू याचे रक्त मला सर्व पापामधून शुद्ध करत आहे. तुम्हाला मला पवित्र करणारा कोण आहे? देव आहे. येशूने तुम्हाला मला पवित्र केलेलं आहे. हालेलुया. बोला ना, कोणी पवित्र केलंय? येशूने. येशूने पवित्र केलं. Praise the Lord. ही देवाजवळ राहिलं तर लेकरू कसं राहतं? पवित्र राहा. बापाजवळ राहिलं तर लेकरू कसं राहतं? सुरक्षित. सुरक्षित राहतं. बापाच्या हाताकडून एकदा निघून गेल्यावरती कसं राहतं ते? हा, बाप कसा पाहिजे? म्हणा माझा बाप पवित्र आहे. माझा बाप पवित्र आहे. हा, पिता पुत्र पवित्र आत्मा. आत्मिक बाप पण म्हणा पवित्र आहे. पवित्र आहे. पवित्र आहे. शारीरिक बाप पण होईल पवित्र. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना केल्यावर कोणाला प्रार्थना करायची? आपल्याला करायची. काय काय लोक काय करतात? आई बाप. बापाला उलट बोलतात. याचं वाटोळं झालं पाहिजे. काय काय बायका पण तसेच आहेत. नवऱ्याला बोलतात अरे तुझा जन्म कुठून झालाय? नवऱ्यापासून. हा, नवऱ्यापासून. बायबल मध्ये सांगितलं आदाम म्हणा आदाम आदाम. आदामाला गाढ झोप लावली आणि गाढ झोप लावल्यानंतर आदामाची फासळी काढली. तिच्यापासून कोण तयार केलं? स्त्री तयार केली. मग स्त्रीने पण कोणाचं ऐकायचं? नवऱ्याचं ऐकायचं. हा, नवऱ्याचं. नवऱ्याचं ऐकायचं. Yes. पण जर चुकीचं जर असेल तर काय करायचं नाहीये? करायचं नाही. ऐकायचं नाही. आपले आई वडील सुद्धा जर आपल्याला रॉंग गोष्टी सांगत असतील तर पाप करायला लावत असेल ते नाही करायचं. ऐकायचं नाही. मग तुमच्यासाठी एक पिता आहे, आत्मिक पिता. Yes. म्हणे हे ठिकाण हे ठिकाण. आपल्या सेवकाचं ऐकायचं. फोन करीत चला. तुमच्या फोन मला आले तर माझ्याकडून काय भेटणार आहे तुम्हाला? चांगला निर्णय. हा, काय भेटणार आहे? मी काय शिवाय देणार आहे का तुम्हाला? चांगला सल्ला. माझ्या संगती राहिले तर तुम्ही कसे राहणार आहे? आशीर्वादित. म्हणा आशीर्वादित. आशीर्वादित. संपत्ती पण राहणार आहे. आमेन. उदळा पुत्राकडे तिथं काय सांगितलं? काय? हा, एक पुत्र त्याला मालमत्ता घेऊन निघून गेला. 25 वचन वाचा. 15-25. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वाद्यन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलून विचारले हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट पशु कापले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. त्याची समजूत घातली. वडील मुलगा जो आहे मोठा मुलगा त्याची काय करू लागला? बाप काय करू लागलेला? समजूत घालू लागलेला आहे. पुढे काय म्हटलं? परंतु त्याने बापाला उत्तर दिले पहा मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी तुम्ही मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकली तो तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट पशु कापले. त्याने त्याला म्हटले बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते ते कोणाचं आहे? तुझंच आहे. जर आपण पित्याबरोबर राहत आहे तर पित्याचं सगळं काही कोणाचं आहे? आपलं आहे. म्हणा माझं सामर्थ्य देवाने मला दिलेलं आहे. अभिषेक देवाने मला दिलेला आहे. पवित्र आत्मा मला दिलेला आहे. देवाची आर्य गोष्ट कोणाला दिली? मला दिलेली आहे. दिलेली आहे का नाही? आमेन हालेलुया. काय आहे का नाही? काय दिलंय? कुणी दिलंय? सगळं तुझं आहे. प्रार्थना मी तुम्हाला सांगत नाही तरी म्हणा माझं आहे. माझा अधिकार आहे. काय दिली परमेश्वराने? सगळी पॉवर ऑफ पॅटर्न कोणाला दिलेली आहे? बापाची सगळी संपत्तीवर अधिकार कोणाला? तुम्हाला आहे. बापाच्या सगळ्या संपत्तीवर कोणाला अधिकार आहे? मग बाप कुठे? बोला ना कुठे? कुठे? स्वर्गात आहे. त्याच्या संगती जवळ कोण आहे? पुत्र आहे. पुत्रानंतर कोण आहे? कोणाचा नंबर आहे? मला माझा नंबर आहे. कारण की बापाचं जे आहे ते माझं आहे. मला माझं आहे. माझं आहे. तुम्हाला संशय राहिला मग मला ना वाटेल माझं आहे. गर्वाने मला माझं आहे. माझे असं काय जर छाती ठोका जर अशी म्हणा माझं आहे. शेजार त्याला म्हणा माझं आहे. तुला काही संशय का म्हणा? असं करा
करा ना, ऍक्शन करीत नाही म्हणजे तुम्ही शिकणार नाही. मग म्हणा माझं आहे. माझं आहे. येस. असं करा. माझं आहे. कोणाचं आहे? बाप काय म्हणतो त्याला? माझे जे आहे ते सर्व. माझं जे काही आहे ते तुझंच आहे. येस. आपण मानतच नाही. आपण म्हणतो मला कुठं स्वर्गात जायचंय. आपण नुसतं इथं धरून बसलोय. सगळं घर मी धरून बसलोय, गाडी मी धरून बसलोय, सगळं माझंच आहे. असं करून बसते. करा स्टाईल असं दोन्ही हात. आणि प्रार्थनेला येत नाही. गाई आहे ना, गाई आहे, डुरं आहे, गुरं आहे, ढोरं आहे, शेळ्या आहे, बकरे आहे, त्यांना कोण पाहिजे? हा, मुलगा आलेला आहे, नातेवाईक आलेले, घरी कुणी पाहून आलं का चर्चला येतच नाही, प्रार्थनेला येतच नाही. अरे बाळा, इथं तर नाही काही. तुला कुठं दिलेला आहे? स्वर्गामध्ये दिलेला आहे. श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीला म्हणा स्वर्गामध्ये तू काय कर, तुझ्या पैशाने घर विकत दाखव. तो पण म्हणे तू येडा झाला का काय रे? तुला काय शॉर्ट वाचला का? वरती घर कोण घेऊ शकतं का? त्याला मला हा घेऊ शकतो म्हणा. जर ईश्वर विश्वास केला तर तुला देवाच्या राज्यामध्ये घर मिळणार. तो काय म्हणतो? पहा मी तुमच्यासाठी काय तयार करत आहे? जागा तयार करत आहे. जो कोणी जर विश्वास ठेवतो तर त्याच्यासाठी येशू काय तयार करत आहे? जागा तयार करत आहे. इथं ना तिथं आपली जागा स्वर्गात आहे. इथं नाही, जागा स्वर्गात आहे. चंद्रावर जरी जागा घ्यायला गेलं तरी तू तिथं भरपूर पैसा द्यावा लागेल. मला असं म्हणणं आहे, तुम्ही स्वर्गात जागा घेऊन दाखवा. तुमचा पैसा काय कामाचा नाही, तुमचे हिरे काय कामाचे नाही, काहीच कामाचं नाही. तुम्हाला पित्याकडे जावं लागणार आहे. कोणाकडे यावं लागणार आहे? पित्याने कोणाला पाठवलेले? येशूला पाठवलेला आहे. येशूकडे यावं लागेल. येशू म्हणतो मी तुझ्यासाठी काय तयार करत आहे? जागा तयार करत आहे. कोण जागा तयार करत आपल्यासाठी? येशू जागा तयार करते. आणि तर पिता काय म्हणतो? हा सगळं काही येते कोणाचं आहे? हे माझं आहे तर तुझं आहे. हे माझं आहे ते तुझं आहे. इथं पण भेटन आणि तिथं पण भेटन. पण ते धरीत बसू नका. असं ते धरून बसते आणि बापाकडे येते, निघून जाते. त्या उदळ्या पुत्राने काय केलं? माझं आहे, माझा वाटा, माझं आहे म्हणतो. काय म्हणतोय? उदळ्या पुत्र म्हणा, उदळ्या पुत्र मोठ्याने म्हणा, उदळ्या पुत्र. माझं आहे, माझं आहे घर. आणि घरातच समाधी करते स्वतःची. उठतच नाही, तिथंच जागा. कुणी जरी आलं, ब्रदर आले, चला ना आज प्राप्त नाही, नाही घरी बसायचे. चला ना इकडं, चला ना, नाही घरी बसायचे. अरे घरच्याकडे काय लक्ष देतोय? स्वतःकडे लक्ष दे. आणि देव तुला बोलत आहे त्याच्याकडे लक्ष दे. घर परमेश्वर पाहिजे. जसं तुला आणलं, उधाळ्याला वळवून आणलं. असे काय उधाळे असतात? त्याला वळवून आणायचं का? परमेश्वर आणीन त्यांना, देईन त्यांना, मौका देतो. प्रेज द लॉर्ड. मौका देतो का नाही? हा, या उदाळा पुत्राने काय केलं? बापाची सगळी संपत्ती काय करून टाकली? उडवून टाकली. पण बापाने त्याला संधी दिली का नाही? आल्या बरोबर त्याच्यासाठी काय केलं? अरे माझा मुलगा आलेला आहे, हो त्याच्यासाठी तुम्ही काय करा? अंती आणा. हो त्याच्यासाठी काय करा? पोशाख आणा. हा बाप तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व वेळेस काय करतो? माफी करायला तयार आहे. तुम्ही शेवटच्या श्वासपर्यंत जरी आले, देवा मला माफ कर, तर तो तुम्हाला माफ करतो. कारण की त्याची सगळ्यात मोठं महत्वाचं की येशूने काय केलं? वधस्तंभावर असताना तो म्हणते पिते याला माफ कर. हे काय करतात त्यांना समजत नाही. त्याच्यामध्ये बघा ना 20 मध्ये सांगितलं, 15-20. मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला. वडील पळत गेले आणि त्याच्या पित्याने कोणाला पाहिलेलं आहे? बाप पिता प्रत्येकाकडे पाहतो. तुम्हाला असं वाटत नाही का? हा, किती लोक माझ्याबरोबर आहे? आज तुमचा नवरा दारू पित असेल, तुमच्या घरातले लोक काय काय असतील, असू द्या, पिता पाहिजे ना त्याच्याकडं. ना पिता पाहिजे ना. ते व्यसन करतात, पिता पाहिजे. हा, ते निघून गेलेले देवापासून लांब गेलेले पिता पाहिजे.
हो ते काय करत आहे, हो ते दुष्काळामध्ये आहे, हो त्यांच्याकडे काय नाही, कोण पाहणार आहे, पिता पाहणार आहे. कोण पाहणार आहे? कोणी पाहिलं? पित्याने पाहिलं. काय सांगितलं, काय शब्द आहे? मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. आणि तो दूर आहे तो बाप कोणामुळे कळायला पाहिजे? बोला इकडे इकडे बघा आता माझ्या. बाप कोणाकडून समजला पाहिजे? तुमच्याकडून समजला पाहिजे. बाप तुमच्याकडून पिता समजला पाहिजे, तुमच्याकडून पुत्र समजला पाहिजे, तुमच्याकडून पवित्र आत्मा समजला पाहिजे, तुमच्याकडून सुवार्ता कळाली पाहिजे, प्रार्थना कळाली पाहिजे, तुमच्यातला बदल त्याला दिसला पाहिजे. त्यावेळेस त्याला समजून माझ्या बापाकडे यावं लागेल. येस मग तो बापाकडे त्या पिता त्याच्याकडे पाहिजे येस आणि तो बदलणार आहे. आमेन. कोण बदलणार आहे? पुत्र. तुमचा बदल तुमच्या घरच्यांना दाखवा, दारच्यांना दाखवा, प्रार्थना करायला सांगा, विश्वास ठेवायला सांगा, आराधना करायला सांगा. हे प्रार्थनेला विश्वास ठेव, सगळे करा. एक दिवस तो काय करणार आहे? येणार आहे पित्याकडे आणि मग पिता त्याच्याकडे पाहिजे आणि मग तो बदलणार आहे. हालेलुया. पित्याकडे येईल का नाही? येणार. हा मी पण बघा, मी पण व्यसन करत होतो, सगळं करत होतो. घरच्यांनी काय प्रार्थना बंद केलं होतं का? वचन सांगायचं बंद केलं होतं का? देवाच्या गोष्टी सांगायच्या बंद केल्या होत्या का? कधीच बंद केलं नाही. पण मला कळलं, हे अंतःकरण कळवळ्याचं अंतःकरण पित्याच देत आहे. कोण देत आहे अंतःकरण? कळवळ्याचं अंतःकरण कोण देतो? शेजारच्याला म्हणा, पिता देत आहे. पिताने त्याला अंतःकरण दिलं. अरे तू इथं काय करतोस? इथं तू शेंगा खाऊ लागलेला आहे, इथं दुष्काळ आहे, तुझ्या बाबाच्या घरी चल. अशा लोकांना कळतं, अरे वा त्यांनी आपल्याला सांगितलं होतं इथं प्रार्थना आहे, इथं आराधना आहे, येशू असं करतो, येशू तसं करत आहे. तो येणार आहे येशूकडे. तुमच्यातला बदल त्याला दिसू द्या. काय करा? बदल दिसू द्या. बदल झालेला तो येईल आणि मग पिता पाहिजे त्याच्याकडं. त्या गोष्टीला पण वेळ आहे. उपदेशक मध्ये सांगितलं सर्वाचा काही उचित म्हणून काळ असतो, रोपलेला समय असतो, रोपलेला उपटण्याचा समय असतो. त्या काळामध्ये तो निघून गेलेला आहे. त्याला काहीतरी काळ वेळ लागलेला आहे. त्यानंतर तो आलेला आहे. नंतर पित्याने त्याच्याकडे काय केलेलं आहे? पाहिलं. मग पिता जर पाहतो, हा बोला ना, मला पिता पाहिल्याने काय होणार आहे? येस पित्याने असं जरी पाहिलं तुमच्याकडे रागाने तरी तुम्ही बदलणार आहे. आमेन. पित्याने असं जरी पाहिलं तरी तुम्ही बदलणार आहे. पित्याने कसं जरी पाहिलं तर तो पिता आहे. ज्यावेळेस पिता पाहतो त्यावेळेस बाप पाहतो, त्यावेळेस तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे? तुमच्या बाप कसाही पाहत असो पण त्याच्यामध्ये काय आहे? कळवळा आहे. बाप कसाही पाहू द्या पण त्याच्यामध्ये काय आहे? बाप रागामध्ये पाहू द्या, कळवळा आहे. बाप चिडून बोलू द्या, कळवळा आहे. बाप कसाही करू द्या पण काय आहे? कळवळा आहे. बायबल मध्ये सांगितलं कळवळा आला. कोणाला कळवळा आला? कळवळा कोणाला येतो? जो तुम्हाला वचन खाऊ घालतो, इथं मी तुम्हाला, मलाच तुमचा कळवळा येणार आहे. दुसऱ्याला कळवळा नाही येणार. जे मोलकरी लोक आहेत त्याला नाही येणार. दुसरीकडे इकडे तिकडे हिंडत फिरत बसले तरी तुम्हाला तुमचा कोणालाच कळवळा येणार नाहीये. काही लोक चर्च सोडून गेले, प्रार्थना सोडून गेले, अरे बापाचं घर सोडून गेले. तुम्हाला कोणाचा दुसऱ्यांना कळवळा नाही येणार, बापालाच कळवळा येणार आहे. म्हणा बापाला कळवळा येणार. कितवा अध्याय सांगितलं? 15वा अध्याय आणि 20 वचनामध्ये असं सांगितलं की त्या पित्याला लेकराचा कळवळा आलेला आहे. तुम्ही आजही तुम्ही देवाचं मंदिर सोडून जातात, देवाचे सेवक सोडून जातात, पण बाप तो बापच असतो. म्हणा बाप तो बापच असतो. म्हणा बाप तो बापच असतो. है का नाही? राहू द्या, बाप आहे माझा, माझा बाप संगती. म्हणा काय म्हणायचंय? जर बाप संगती असला तर तुमची छाती फुगून येणार आहे. जर बाप तुमच्या बरोबर असेल तर शैतान काय करू शकत नाही? हल्ला करू शकत नाहीये. शारीरिक पिता नसेल, आत्मिक पिता बनवा. पास्टर आपले आत्मिक पिता बना. पास्टरला बाप तयार करा. पास्टर जर तुमच्या बरोबर उभे राहत असेल,
दुष्ट शक्ती येणार नाहीये. देवाचा दास तुमच्या घरामध्ये येऊ द्या, देवाची प्रार्थना तुमच्या घरामध्ये येऊ द्या, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की तुमच्या बरोबर कोण उभा आहे? आत्मिक पिता आहे. बोला हालेलुया, बोला हालेलुया. दोनच बापाला काळवळ येतो म्हणा, दोनच. दोन म्हणजे काय बाथरूमला नाही बरं का म्हणा, दोन. पाय दुखतेत का? चला उभं राहू, सगळे उभं राहू. दोनच बाप असते म्हणा, दोनच बाप असते. एक शारीरिक बाप आणि एक आत्मिक बाप. आहे का? मी आहे का तुमचा आत्मिक पिता? तुम्ही जर मानलं तर तुम्हाला काय होणार आहे म्हणा? आशीर्वाद आहे म्हणा, ब्लेसिंग आहे. समजा बापाने मारलं तरी तुम्हाला काय मग तू वाटा देत नाही का? हा देत नाही का मावशी? मग कशी काय ऐकलं आपण वचनामध्ये? माझं काय येतं सगळं तुझंच आहे. मी प्रार्थना करतो, आराधना करतो, हे सगळं काय आहे तुमचंच आहे, तुम्हाला करायचंच आहे ते. हा खेकडा कसा चालतो? कसं काय ना चालतो? त्याच्या मागे त्याचे लेकरू पण कसं काय करतं? चालतं. तुमचा बाप सरळ आहे तर मग तुम्ही कसं चाललं पाहिजे? खेकडा वाकडा आहे त्याच्यामुळे तो वाकडा चालतो, आणि त्याचं पोरग पण काय होतं? वाकडं चालतं. बरोबर आहे की नाही? बाप सरळ आहे तर लेकरू पण कसं पाहिजे? बोला ना, शेजारच्या लोकांना सरळ पाहिजे. बाप पवित्र आहे तर मुलगा पण कसा पाहिजे? इथं बाप पवित्र जीवन जगतो आणि लेकरं त्या उधाळ्या पुत्रावानी उड्या मारतात. माझी संपत्ती जातात निघून, जातात कुठं? येते इकडे इकडे आलं तर कळवायला कोणाला येणार आहे? अरे माझं लेकरू आता ते गेलेले परत आले, मला त्याला घ्यावंच लागेल चर्च मध्ये. असे कितका लेकरं पळून गेलेत, पण कधी कधी येतात ते. कधी कधी परमेश्वर त्याला होतं, चल आता चल भानावर ये, इकडे तिकडे हिडू नको, ये घरामध्ये. घरामध्ये आल्यानंतर काय? मला जो कळवळा येतो तो इतर लोकांना कळवळा येणार नाही. जो आत्मिक पास्टर जे आहेत ना तुमचे, त्यांना जो कळवळा येतो तो दुसऱ्या पास्टरला येणार नाही. आणि जे तुमचे शारीरिक पिता आहेत त्यांना जो कळवळा येतो तो दुसऱ्या बापाला येईल का? आता हे लेकरू बरोबर आहे, मी हे लेकरू हिचा कळवळा तिच्या पप्पालाच येईल. बरोबर आहे का नाही? दुसऱ्याला कोणाला येणार आहे का? माझा कळवळा कोणाला येईल? माझ्या बापालाच येईल, आईलाच येईल. दुसरं कोणाला येणार आहे का? तुम्ही या ठिकाणी प्रार्थनेला येतात, तुमचा कळवळा कोणाला येणार आहे? बोला ना, बोला कोणाला येणार आहे? बापाला येणार आहे. मलाच वाईट वाटेल, मला वाईट वाटेल की माझा पुत्र काय आहे, कुठे गेलेला आहे, तो दूरदेशी निघून गेलेला आहे, त्याचं काय हालाचे, त्याचं काय चालाचे, तो कसा राहताचे. कोणाला कळवळा येणार आहे? बापाला येणार आहे. कोणाला कळवळा येणार आहे? बापाला कळवळा येणार आहे. दुसरं कोणाला कळवळा नाही येणार. लोक मजा घेतील तुमची. काय करतील? या बसा, या मेंबर म्हणून राहा, मोलकऱ्यावानी राहा. भाडोत्री लोक कसे असतात? भाडोत्री लोकांनी राहून जा. पण बापाचं तसं नाही. बापाच्या घरामध्ये तुम्हाला कोणता अधिकार आहे म्हणा? मालकाचा अधिकार आहे. कोणता अधिकार आहे? बोला ना. मालकाचा अधिकार आहे, स्वतःच्या संपत्तीचा अधिकार आहे. बापाच्या घरामध्ये बापाचं घर आजादीने राहा. बरं हालेलुया, बरं हालेलुया. बापाच्या घरामध्ये काय आहे? आजादी आहे. काय? कुठं बसा, कुठं बसा, कुठं खा, कुठं प्या, मजा करा, शेतीमध्ये जा, कुठे जा, तुमचाच अधिकार आहे. कोणा दुसऱ्याच्या वावरात जा बरं म्हणा मुस्कून तू कुठून आलास वय बाहेर? काय म्हणते? बापाच्या घरामध्ये कुठेही बसा, आनंद करा. प्रेज द लॉर्ड. तिथं तुम्हाला काय आहे? अधिकार आहे. तुम्हाला माफ आहे सगळं तिथं. मला माफ आहे सगळं तिथं. दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन शेतामध्ये उभा राहा, काटे घेतील. आंबा खायला लागले तर तुम्हाला धरून आणतील. बापाच्या घरात आंबा खा, फणस खा, नारळ खा, अजून काय खा? चिक्कू खा. सगळ्या प्रकारचे फळ तुम्ही खाऊ शकता. या आशीर्वाद आहे म्हणा, या आशीर्वाद आहे. हे फळ काय आहे? आशीर्वाद आहे.
इथं सगळ्या प्रकारचे आशीर्वाद भेटेल तुम्हाला. चंगाई भेटल, हो तुम्हाला अभिषेक भेटल, पवित्र आत्मा भेटल, काउन्सिलिंग करण्याचं दान मिळेल, हो आरोग्याचं दान मिळेल. हर एक प्रकारचे तुम्हाला काय मिळणार आहे? ब्लेसिंग मिळणार आहे. कुठं राहून मिळणार आहे? बापाच्या घरामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला काय ब्लेसिंग आहे. इकडून हालेलुया आलं नाही. आनंद नाही का तुम्हाला? बापाच्या घरामध्ये राहिल्यावर आशीर्वाद भेटतो तुम्हाला. खाली जोराने हालेलुया आला पाहिजे. आजचा मेसेज इथं याच्यातच आला हालेलुया. मीच म्हणायला सांगतोय तुम्हाला. तुम्हाला करंटच लागा ना. तुम्ही मी आले तेव्हा बापाच्या घरामध्ये काय आहे? बिर्याणी. मला बिर्याणी. किती लोक बिर्याणी खातात? इथं नाही म्हणणार. घरी गेल्यावर ते काय खातील ते खातील. घरी गेल्यावर ते अनलिमिटेड आहे. त्यांना काही भानच राहत नाही. कुणाची इथं कसं गेलं गबा गबा खात राहते. एक प्लेट एकदा झालं का दुसऱ्यांदा यावं द्या, तिसऱ्यांदा यावं द्या, नुसतं यावं द्या. अरे ते घरामध्ये तू गेलास तिथं कळलं पाहिजे की तू बापाचं लेकरू आहे. एकदा किंवा दोनदाच घ्या, तिसऱ्यांदा घेऊ नका. त्या घरच्यांचा पण काय करा? विचार करा. बापाच्या घरामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला? बिर्याणी भेटणार आहे. बिर्याणी पाहिजे का नको? नको. मला असं वाटतं कुणी काहीच म्हणे ना. आमेन तर मला भेटून मला पाहिजे. मला पाहिजे. मला भेटून जाईल बिर्याणी तुम्हाला आजच. अरे आमेन तर म्हणा. बापाच्या घरात सर्व 12 प्रकारचे आशीर्वाद आहे. किती प्रकारचे आशीर्वाद आहे? 12 फळं येणार आहे त्या झाडाला. किती फळं येणार आहे? 12 फळं. ती काठी घे फक्त. एका झाडाला किती फळं येणार आहे? 12 फळं येणार आहे. कोणते कोणते फळं येणार आहे? सांगा फळांची नाव. चला बोला. अरे फळं खातात का रे तुम्ही? बोला ना मग. सांग. फणस आहे, आंबा आहे, ऍपल आहे. अजून काय? काय हे बोला लवकर. काय अजून काय? डाळिंब आहे. अजून 12 प्रकारचे फळ एका झाडाला लागलेले आहे. जर बापाजवळ तुम्ही असणार आहे 12 प्रकारचे ब्लेसिंग तुमच्याजवळ असणार आहे. हालेलुया. हालेलुया. किती प्रकारचे ब्लेसिंग असणार आहे? 12 प्रकारचे. आत्मिक पित्याच्या घरात काय काय लोक हिंड फिरे. कोणाला म्हणते माझा बाप आहे, तो माझा बाप आहे, तो माझा बाप आहे. ते पास्टर आमचे आत्मिक पिता आहे, हे आमचे आत्मिक पिता आहे, ते पण आमचे पिता. कोणाला बाप नका म्हणू. जो ओरिजिनल आहे त्याच्यापासूनच तुम्हाला संपत्ती आहे. जो पिता तुमची काळजी घेतो, तुम्हाला वचन खाऊ घालतो, तुमच्याकडे लक्ष देतो, रागवतो, चिडतो, सगळ्या प्रकारे सांभाळतो, तो बाप आहे. कोणाला म्हणू नका, गळ्यात पडू नका कोणाची. हे माझा पिता आत्मिक पिता आहे. एक पास्टर नाही आवडत त्यांना, एक बाप नाही आवडत. 10,000 बाप आवडत. मला 10,000. मी काय बायबर मधून बोलतोय बरं का. मी बाहेरचं नाही सांगत तुम्हाला. करिंदकरामध्ये सांगितलंय. चला करिंदकराचं पत्र काढा लवकर. पहिला करिंथ 4 अध्याय आणि 15 वचन. कारण जरी तुम्हाला ख्रिस्तामध्ये 10,000 पालक असले तरी पुष्कळ वडील नाही. 10,000 तुम्हाला काय आहे? बाप असले, पण ते बाप नाहीये. बाप तो बापच आहे. काय? बापाकडे एक गुन्हे म्हणा कळवळा येतो. बाप माफ करतो. बाप म्हणतो हे तुझंच आहे ना, माझं आहे ते तुझंच आहे, असं बोलतो बाप. काय म्हणतो? तुझंच आहे. आता मी तुम्हाला म्हणतो काय तुझं नाही, वाजू नको, हे नको करू, काय नको करू. काहीतरी सिस्टीम असते, शिकवायचं असतं. तेव्हा तुम्हाला बोलतो, रागवतो. काही लोक आम्हाला पास्टर काहीच सांगत नाही. अरे तू लहान आहे, तुझ्या हातात चुरी दिल्यावर तू अंगावर मारून घेशील ना. लहान लेकरू, 1 वर्षाचे लेकरू, बच्चा म्हणा बच्चा,
बच्च्याच्या हातात बच्चा ओरडू राहिला, चुरी दे चुरी दे चुरी दे, तुम्ही देणार आहे का? नाही देणार. कधी देणार आहे? समजायला लागल्यावर. हा. माझ्या नावावर करा, माझ्या नाव. तू उदळ्या पुत्रासारखं उदळ्या मारून मारशील, उड्या मारशील तिकडे जाऊन, काय करशील? म्हणून आता तुम कितकाही संपत्ती आणि पोरग येड्यावरी करते, त्याच्या नावावर मग तो बाप त्याच्या आता देईन का संपत्ती जागावर? नाही हा देणार. सांगा ना, येड्याच्या हातात बाप संपत्ती देईल का? नाही देणार. मग काही लोक असे येडे, पास्टर आम्हाला काहीच सांगत नाहीत, देत नाहीत. तू येड्यामधून पाहिलं शहाण हवंय, मग ते तुम्हाला प्रार्थना देतील, आराधना देतील आणि सगळंच देतील. Yes. बरोबर आहे की नाही? तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्या लेकरू समजा मतिमंद असलो, दरी घराची चावी, घर सांभाळ. हे घर सांभाळतो असं म्हणणार आहे का? सांगा बरं. हा, ही तिजोरीची चावी घे, सांभाळ. तो पैसे उधळून फेकून देतो, मुक त्याला काहीच कळणार नाही. मतिमंद पोरगा त्याच्या नानामध्ये ते पैसे उधळून फेकून देईल सगळीकडे, सोनं नाना सगळीकडे फेकून देईल. काय काय चर्चमध्ये असेच लोक आहेत, मतिमंद आहे, त्यांना देता येत नाहीये. काय काय येडे, त्याला सुधरायचंय, त्याला वळण लावायचंय. ज्या वेळेस ते चांगले होणार आहे, चटका बसणार आहे, त्यावेळेस त्यांना अधिकार आहे. उदळ्या पुत्राला चटका बसला, त्याला दुष्काळ जाणवला, उपाशी राहिला, डुकरामध्ये राहिला, डुकराच्या शेंगा खाल्ल्या, त्यावेळेस बाणावर आला. Praise the Lord. नाही, आता बापाच्या घरात आता सुरक्षित राहावं लागेल. आता नाटक करता येणार नाही मला, आता लय नाटक झालेले. मग सिरियस होऊन आला. पहिले त्याला गंभीरता नव्हती, सिरियसच नव्हता. माझा बाप माझी संपत्ती दे दे दे, घेऊन घ्या, जाय बाप म्हणे, जाय घेऊन. काही लोक असेच पळून गेलेले, जाय घेऊन. जय बाबा या. मला माहिती ते परत रिटर्न येणार आहे. येणार आहेत का रे? येतात. हा, येतात. किती लोक माझ्या बरोबर आहेत? हालेलुया. काय करायचं मग? हा, शहाणं झाल्यावर चावी द्यायची. कधी द्यायची चावी? शहाणं झाल्यावर. मी तुम्हाला चेक करेल, सगळं करेल, आणि मग तुम्हाला संपत्ती अधिकार देईल. एक इमानदार होता ना, पण बाप त्याला काय म्हणतोय? माझं जे आहे ते माझं ते तुझंच आहे. Praise the Lord. बाप शुद्धीत बघू बसू नका. यो पास्टर, तो पास्टर, तो पास्टर, तो पास्टर. नाही. करा आशा. किती झाले? 10,000 पास्टर, 10,000 बाप झाले. पण ते 10,000ला 10,000 बापाचे आहेत का तुम्ही? एक बाप. किती बाप असतो बोला ना? एक. म्हणा, शारीरिक एकच पिता असतो. शारीरिक एक पिता. ज्या आई आणि वडिलांमधून आपण जन्म घेतलेले ते आई वडील, आणि ज्यांच्यापासून सुवार्ता कळाली, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या, तो आत्मिक पिता. दोनच बाप. Yes. किती बाप आहे आपण? दोन. दोन बाप. इथं सांगितलं ख्रिस्तामध्ये तुम्हाला 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाही. पुष्कळ बाप नाही येत, ते तुमचे बाप एकच असतो. Praise the Lord. बाप किती असतो? एक. एकच असतो. आणि आई किती असतात? एकच असते. काही लोकांना सख्य आई बाप नाही आवडत, चुलत आवडते, सावत्र आवडते. किती चांगले. मग या उदळ पुत्राला तसंच वाटलं, गुरु आहे. हा आमचा बाप आणि ह्या आई आम्हाला काही देतच नाही. गेला निघून, खाल्ल्या शेंगा. मग त्यांनी काय खाल्लं? त्यांनी पुत्राच्या शाळेत. शेंगा खाल्ल्या. मग त्याला कळालं, सख्य. मित्राच्या नादी लागून गेला. काही काही लोक हे प्रार्थना ठिकाण सोडून गेलेत, मित्राच्या नादी लागून गेलेत. तिकडं मित्र सांगत आहे, तुला काय अधिकार आहे, तुला तुझा बाप काय देत नाही, तुझी आई काय देत नाही, चाल गेला. आणि राहिला उपाशी, राहिला उघडा. अरे पण त्याला अंतकरण भेटलं काळवळ्याचं. त्याला कळालं, अरे बापाशिवाय कोणी नसतं, Yes. आईशिवाय कोणी नसतं. Yes. जे सक्क असतं ते सक्कच असतं, Yes. चुलतच असतं. म्हणा, सक्क ते सक्कच Yes. म्हणा. तोंडातून याय ना का सक्क चुलत? सख्य. सक्क ते सक्कच असतं, Hallelujah. चुलत ते चुलतच असतं. कोणाला बाप नका म्हणू, Yes. कोणाला आत्मिक पिता म्हणू नका. Yes. जे तुमची खरोखर काळजी घेतात, तिथंच तुमचं ऑफरिंग आणा, तिथंच तुम्ही तुमचं दान द्या, तिथंच तुम्हाला कसं राहायचंय? विश्वासू.
विश्वासावर राहायचे. आता हा बापाकडे आला, पण बापाला काय आलं? त्याचा कळवळा आला. प्रत्येक लोकाबद्दल असाच कळवळा आपल्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, सर्वांना प्रेज द लॉर्ड.